चौकशीसाठी काल राज्य सरकारने एका समितीची स्थापना केलेली आहे। ज्या समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे आहेत आणि या समितीचे ही तीनही सदस्य थोड्याच वेळात ससून रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो या ससून रुग्णालयाच्या परिसरामध्ये ससून रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक त्यासोबतच पुणे पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। या 3 सदस्यीय समितीमध्ये डॉक्टर गजानन चव्हाण त्यासोबतच डॉक्टर सुधीर चौधरी जे संभाजीनगर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचाही या समितीमध्ये समावेश आहे। आणि काल ज्या पद्धतीने याच ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ या दोघांनाही पुणे पोलिसांनी अटक केली होती। त्यांना पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे आणि ज्या अल्पवयीन आरोपी आहेत त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये बदल करण्याची आणि एकूण छेडछाड करण्याचा आरोप या दोनही आरोपींवरती आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण गैरकारभाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने ही 3 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे आणि थोड्याच वेळात या समितीचे सदस्य ह्या रुग्णालयामध्ये दाखल होतील आणि आज दिवसभर ही संपूर्ण चौकशी होणार आहे। त्यानंतरचा हा चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। त्यानंतर नेमकं कोण दोषी आहे, कारण आतापर्यंत हे 2 डॉक्टर आणि त्यासोबतच एक शिपाई असं तिघांना या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अजून कोण नेमकं दोषी आहे त्या दोषी